कोयना जलपर्यटन केंद्र सर्वात सुंदर ठिकाण राज्यपाल आचार्य देवव्रत। कोयना जलपर्यटन केंद्र मुनावळेला भेट देण्याचे सौभाग्य मला लाभले। सर्वात सुंदर स्वच्छ पाणी असलेले हे ठिकाण पाहून मन प्रसन्न झाले। हा भारतातील सर्वात सुंदर परिसर असल्याचे गौरवोद्गार राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी आज मुनावळे येथे काढले। पत्रकारांशी संवाद साधताना ते पुढे म्हणाले, महाराष्ट्र शासन या ठिकाणी पर्यटन वाढीला चालना देण्यासाठी जे प्रयत्न करत आहेत त्यामुळे येणाऱ्या दिवसात लोकांना आनंद देणारे हे ठिकाण बनेल। त्याचप्रमाणे भागातील लोकांसाठी रोजगार देण्याचे मोठे काम हे पर्यटन केंद्र करेल असे सांगून या जलपर्यटन केंद्राच्या आगामी यशस्वीतेसाठी त्यांनी शुभेच्छा दिल्या। महाराष्ट्राचे राज्यपाल 2 दिवसीय सातारा जिल्हा दौऱ्यावर असून त्यांचा मुक्काम राजभवन महाबळेश्वर येथे आहे। आज ते महाबळेश्वरवरून माचुतर सह्याद्रीनगर मार्गे सायंकाळी 4च्या दरम्यान मुनावळे येथे सहकुटुंब पोहोचले। त्यानंतर या ठिकाणी एमटीडीसी मार्फत सुरू असलेल्या जलपर्यटन केंद्रातील बोटिंगमधून कोयनेच्या निळाशार पाण्यात सुमारे अर्धा तास जलपर्यटन केले। त्यानंतर या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी त्यांचे स्वागत केले। यावेळी राजूभैया भोसले, फिरोज पठाण, प्रांताधिकारी आशिष बारकुल, विकास व्यवहारे, तहसीलदार हनुमंत कोळेकर, गटविकास अधिकारी डॉक्टर निलेश पाटील, नायब तहसीलदार संजय बैलकर, एमटीडीसीचे मुख्य अधिकारी हनुमंत हेडे, दिग्विजय पाटील, गोविंद खवणेकर, महावितरणचे सुरेंद्र भूतकर, वनपरिक्षेत्र अधिकारी विजय बाठे, मुनावळे सरपंच निलेश भोसले, किरण भोसले, संतोष भोसले आदींसह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते। यावेळी त्यांनी मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्याकडून परिसरातील माहिती घेतली। मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी त्यांना सातारचे कंदी पेढे व आंबा बर्फीची भेट देत हा साताऱ्यातील मोदींचा बेस्ट पेढा असल्याचे सांगितले। तसेच मुनावळे येथे होत असलेल्या या अत्याधुनिक जलपर्यटन प्रकल्पाची माहिती दिली। तसेच कोकणाला जोडणारे रस्ते, पूल आदींबाबत माहिती देत पर्यटन वाढीसाठी चाललेल्या प्रयत्नांची माहिती दिली। चौकट यावेळी परिसरातील गावांतील लोक मोठ्या संख्येने उपस्थित होते। त्यांना पाहून हे लोक कोण आहेत असे पर्यटन केंद्र जहां लोगों के लिए बहुत आनंद देने वाला होगा, उसके साथ प्रदेश के लिए और इस क्षेत्र के लोगों के लिए रोजगार देने में बहुत बड़ी भूमिका निभाएगा। और मैं इस कोयना जल पर्यटन केंद्र की सफलता की कामना करता हूं। धन्यवाद। ये परिसर कैसा लगा आपको? बहुत